आज आपली गाडी आहे ना एकदम घाण झालेली मित्रांनो. घाण कशी माहिती आहे का, 3 दिवसापासून कस्टमरला घेऊन फिरतोय. स्पाम्परिंग हॉटेलला कस्टमरला सोडलंय. कस्टमर पण एकदम टाईट रेट घेतलेलं आहे मित्रांनो. आज 4था दिवस आहे कस्टमरला फिरवू राहिलो मी. आज नाही का फायनली एअरपोर्टला ड्रॉप करायचं आपल्या ओझर एअरपोर्ट. म्हटलं त्यांना पिकअप करायच्या अगोदर ना आपली गाडी स्वच्छ असणं गरजेचं आहे. एवढा टाईट रेट जर घेतलाय ना तर गाडी पण स्वच्छ द्यायची. त्याच्यामुळे तुमचा भाऊ डायरेक्ट कुठं आला तो माहिती का, नारायण बाबू नगर चौक. इथे नाशिकच्या बऱ्यापैकी टिपरमिड गाड्या येतात बरं का. माझे दोस्त वगैरे सर्व इथंच येतात. त्याच्यामुळे मी पण येतोय. गाडी एकदम स्वच्छ, आपली गाडी स्वच्छ असली तरच आपले लोक बुकिंग देतील. त्याच्यामुळे आपली गाडी नेहमी टाकाटक ठेवा. मी माझी गाडी ना नेहमी स्वच्छ ठेवतो. त्याच्यामुळे कस्टमर आपल्या 2 पैसे जास्त देऊन टाकतं. गाडी सर्व्हिस एकदम टाकाटक द्यायची मित्रांनो. स्वच्छ गाडी ठेवायची, 2 पैसे एक्स्ट्रा घ्यायचे. एक्स्ट्रा पैसे घ्यायला अजिबात लाजायचं नाही, पण गाडी पण स्वच्छ द्यायची, आपली सर्व्हिस पण चांगली द्यायची, म्हणजे कस्टमर खुश होतं. फायनली आपली गाडी वॉश करून झालेली आहे. आपण चालू स्पाम्परिंग हॉटेलला कस्टमरला पिकअप करायला. ही हॉटेल इतकी भारी ना, सुलावाईनच्या रस्त्याला खूप मोठी हॉटेल आहे मित्रांनो. आता इथून आहे ना कस्टमरला पिकअप करायचं आणि एअरपोर्टला ड्रॉप करायचं. कस्टमर इतके रॉयल होते मित्रांनो. चांगलं पॅकेज दिलं आपल्याला. 4 दिवस झाले आज कंप्लीट मित्रांनो. कस्टमरने 15 मिनिटं लेट सांगितलं होतं, पण तुमचा 15 मिनिटं अगोदरच पोहोचतो प्रत्येक ठिकाणी. लवकर पोहोचलं ना कस्टमरला बरं वाटतं, कारण काय वाट पाहायला नाही लावायचं कस्टमर. माझ्या घरापासून आहे ना 18-19 किलोमीटर मी पिकअपला आलोय कस्टमरला, कारण की 4 दिवसापासून फिरतोय. म्हटलं काही अडचण नाही, पण इथं येऊच तरी ना आपली गाडी थोडी खराब झाली. बघू शकता तुम्ही, थोडी खराब झाली, हरकत नाही, कारण की पावसा पाण्याचे खड्डे वगैरे नाशिकमध्ये इतके झाले. तुमचं डोकं काम करणार नाही, कारण कुंभमेळ्यामध्ये ना रस्ते पूर्ण टाकाटक होणार आहे. पण कधी कुंभमेळ्याचं काम चालू होतं मला हेच कळत नाही. एकदा 12 वर्षाला काम झालं ना, पुढच्या 12 वर्षालाच नाशिकचं काम होतंय. अशी परिस्थिती सध्या नाशिकची मित्रांनो. आणि मी वैतागून मस्त गाडीत बसलो. आता 15 मिनिटं मला वाट पाहावं लागेल, कारण की मी 15 मिनिटं अगोदर आलेलो आहे. कस्टमरला आहे ना थोडं लवकर गेलं ना बरं वाटतं. लेट गेलं ना कस्टमर चिडचिड करतं. त्याच्यापेक्षा हे कस्टमर चांगले आहे. फायनली कस्टमर आले आणि कस्टमरला पिकअप करून डायरेक्ट डॉमिनोज पैसे आणलं. कस्टमर म्हणजे थोडं पार्सल घेऊन आपण एअरपोर्टला जाऊ. म्हटलं काहीच अडचण नाही, पण इथं पाऊस चालू झाला ना भाई. म्हटलं पाऊस चालू झाला काही खरं नाही. पण ह्या पावसामध्ये आपली गाडी पंक्चर झाली. अरे बाप रे बाप, म्हटलं काहीच खरं नाही. गाडी पंक्चर झाली मित्रांनो. बघू शकता पावसामध्ये ना मित्रांनो खड्डे वगैरे व्यवस्थित बघत जा बरं का. ते कुठं पंक्चर झाली काहीच माहित नाही. त्याच्यात हवा वगैरे भरावं लागेल मित्रांनो, कारण की नाही का पंक्चर जर झाली ना गाडीची वाट लागून जाते आणि कस्टमर इतके वेळ थांबत नाही. आता आपण काय करणार माहिती आहे का, कस्टमरला इथून आल्याच्या नंतर मस्त हवा भरून घेणार आणि डायरेक्ट सनाट कुठं माहिती आहे का, डायरेक्ट ओझर एअरपोर्टला जाणार आहे. पण कस्टमरची वाट पाहतोय. कस्टमर म्हणे 10 मिनिटं झालो, 20 मिनिटं झाली तरी कस्टमरचा पत्ता नाही. म्हटलं हरकत नाही यार, टेन्शन नाही घ्यायचं, कारण कस्टमर चांगला असेल ना थोडा वेट करायचा भावांनो, टेन्शन घ्यायचं नाही. फायनली कस्टमर आपले आले आणि आपण डायरेक्ट निघलो आता ओझर एअरपोर्टला. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो, आणि असंच प्रेम आपलं राहू द्या नाशिककरांनो. धन्यवाद.